इथे आता आम्ही दर्शनासाठी आलेलो तर आहोत. पानं घेतलेली आहेत तेरणाने आमच्या आणि ते म्हणजेच दिव्या घरचा सोन्याचा गणपती म्हणा. करता काय तुपात चिकन वा वा वा. 17 किलोमीटर आता अंतर आहे आपल्याला हरिहरेश्वर पोहोचायला. मागे पाहू शकता दर्शन करून आम्ही तेथे प्रसाद सुद्धा घेतला. आता आम्ही आलो ते म्हणजेच आरवी बीच येथे. हे आमची मावशी बटाटा कापत आहे. हा आमचा कुक आहे. हॅपी फॅमिली ग्रुपची जेवायला बसलेली आहे. लाईक शेअर नक्की करा. नमस्कार मित्रांनो, बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आला आहे ते म्हणजे मित्रांनो आमच्या हॅपी फॅमिली ग्रुपची ट्रिपचा. तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेच म्हणजेच आपल्या हॅपी फॅमिली ग्रुपची ट्रिप यानी पिकनिक ती आमच्या चिंचोटी गावामधून निघणार आहे. ती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो आम्ही पहिलं मारुतीराय आणि गावदेवी यांना वंदन करून आपल्या बसला हार घालून आणि तिथे नारळ फोडून आपल्या प्रवासाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ही आपली सर्व फॅमिली ग्रुप आहे. तर हॅपी फॅमिली आपण पाहू शकता आमची कशी आनंदीमध्ये आहेत. आणि हा एक दिवसाचा ट्रिपचा प्रवास आमचा आहे. कारण एकत्र या कारणानेच आपण येऊ शकतो आणि त्यानंतर आपण एकमेकांशी संवाद करू शकतो. यासाठी ही आजची एक ट्रिप आहे. कारण गरमी ऊन भरपूर असल्याकारणाने एक दिवसाचीच आम्ही केलेली आहे. तर पाहत राहा मित्रांनो, प्रवासाला म्हणजे सकाळची सुरुवात झालेली आहे ती म्हणजेच 4 वाजता आणि बघता बघता आपले प्रवास चालू असतानाच आपले हा व्ह्यूज आपण पाहू शकता सकाळचा 7 वाजता. आणि आपले साई दर्शन बस ट्रॅव्हलर्स चौल येथील आपले ड्रायव्हर सुद्धा मस्त शांत वातावरणात आम्हाला प्रवास करून बसमध्ये नेत आहेत. आणि आता आम्ही उतरलेलो ते म्हणजेच मुगवलीचा गणपती. तर आपल्यालासुद्धा मित्रांनो जर पाहिजे असेल बस तर साई ट्रॅव्हलर्स चौल यांना संपर्क करू शकता. तर नंबर याच्यामध्ये दिलेला आहे. माझ्या मागे पाहू शकता श्री क्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर मुगवली येथे आता आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत. पहिलाच म्हणजे आमचं दर्शन आहे. त्यानंतर सुद्धा जे आहे होणारे दर्शन आणि ट्रिपचे जे ठिकाण ते आपल्याला दाखवण्यात येणार आहेत. तर आता आम्ही इथून चाललेलो होते म्हणजे दर्शन ही आपली सर्व आहेत ती म्हणजेच हॅपी फॅमिली ग्रुपची सर्व आहेत. तर ही बघा येत आहेत. झोपा वगैरे काढून आता उठून पहिलं दर्शन करायला आता निघाले. तर ही बघा सर्व आपले आता येत आहेत. आणि अंतर मित्रांनो जास्त असल्या कारणाने आस्ते आस्ते चालत आता येत आहेत. तिथे मध्ये रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळं बस आहे ती तिथंच ठेवलेली आहे आणि 10-1 मिनटाचा अंतर आहे चालत. तर तिथून आता आम्ही चालत आलेलो आहोत कारण बस आलेली नाही. ही आमची जरा स्वस्तमध्ये जरा आरामात चालत येत आहे. थकलेले आहेत कारण 10 मिनटाचा रस्ता आहे त्यामुळं हे बघा आताच पाहू शकता. कारण आमची पुढची आहे ती हॅपी फॅमिलीची जरा जास्तच म्हणजे तंदुरुस्त आहेत आणि जरा फास्टमध्ये चालत आहेत. चला तर मग आपण मित्रांनो दर्शन घेऊया, आपण पुढे पाहूया. आशिष आणि साहिल. तर मित्रांनो सकाळचं सूर्योदय आणि आता आपण आलेलो आहोत तेच म्हणजेच मुगवलीचा गणपती बाप्पांचं मंदिर याने दर्शन घ्यायला बाप्पांचे. तर हे आपले इथून आपण दर्शनाला आता चाललेलो आहोत. कारण आतमध्ये मित्रांनो फोटो आणि व्हिडिओग्राफी करायला सक्त मनाई आहे. त्यामुळं आपल्याला थोडक्यात म्हणजे व्हिडिओमध्ये बाप्पांचं मंदिर हे बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आता सर्व आपली चाललेले आहेत म्हणजे ते दर्शन घ्यायला. आणि मग दर्शन इथे घेतलं की पुढचं असणार आहे ठिकाण ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार. तर हे आपण पाहत आहोत ते म्हणजेच स्वयंभू गणपती मंदिर मुगवली. तर
आतमध्ये आहे मित्रांनो बाप्पांची मूर्त, पण आपण आतमध्ये पाहू नाही शकत. तर बाहेरूनच आपण आता ह्या व्हिडिओमध्ये दर्शन बाप्पांचं घेणार आहे आणि जेवढं होईल तेवढं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर ही आहे आपली हॅपी फॅमिली ग्रुप आणि हे आहे मुगवळी गणपती बाप्पांचं मंदिर आणि आजूबाजूला सुंदर अशी फुलझाडंसुद्धा आहेत. आता मुगवलीच्या गणपतीचं दर्शन करून आता निघालेले आहेत पुढच्या ठिकाणी. तर आता बसमध्ये आम्ही आहे जिथे तिथे आता चाललेलो आहोत आणि आपली हॅपी फॅमिलीची काही जी आरामात चालणारी आपली अजून येत आहेत, पाहू शकता. जेमी जेमी बघा मित्रांनो, कारण जास्त गरमी आहे तर पानं घेतलेली आहेत पेरणाने आमच्या आणि हवा घालत आहे कारण गरमी भरपूर आहे. सकाळचे आता किती वाजले आहेत? 7:30 वाजले तरी आता ऊन भरपूर आता म्हणजे लागतंय आणि त्यानंतर 6:15 झालेले आहेत मित्रांनो आणि हे बघा गरमी झालेली आहे भरपूर आणि आमची पेरणा पानाने हवा घालत आहे. आम्ही आता निघालेलो ते म्हणजेच पुढच्या प्रवासात आणि बसमध्ये दाणे वगैरे खात करमणूक सर्व करत प्रवास चालू आहे आणि आत्ता जायचं आहे ते म्हणजे दिव्यागर गणपती मंदिर इथे आता आम्ही चाललेलो आहोत. तर हे आहे मित्रांनो दिव्यागर गणपती मंदिर आपण पाहू शकता. तर सोन्याचा गणपती जो आहे तो इथेच म्हणजे मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही आलेले आहेत ते म्हणजेच दिव्याघरचा सोन्याचा गणपती म्हणत तिथे आता आम्ही आलेले आहे. दुसरं दर्शन आहे मित्रांनो. तर आपल्या हॅपी फॅमिली ग्रुपचे सर्व जे आहेत ते दर्शन आता घेत आहेत आणि आता इथे थोडं दर्शन वगैरे घेणार आणि नंतर आता तिथे आहे ते शिरा वगैरे बनवून काहीतरी नाश्ता वगैरे करणार आणि मग पुढचा प्रवास करणार ते सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो थोडक्यात, कारण आतमध्ये आपण व्हिडिओ करू शकत नाही कारण सक्त मनाई आहे, त्यामुळं आतमधलं जे आहे गणपती बाप्पांचं दर्शन ते दाखवू नाही शकत. तर जेवढं आपल्याला बाहेरून दाखवता येईल तेवढं दाखवलेलं आहे. तर माझ्या मागे पाहू शकता हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि याचा आजूबाजूला सर्व हा परिसर आहे आणि आमची बस आहे ही इथे थांबलेली आहे, पाहू शकता येलो कलरमध्ये. हे आहे ती म्हणजे आपली हॅपी फॅमिली ग्रुप आणि इथेच आम्ही दिव्यागर गणपती बाप्पांच्या आजूबाजूला जे स्टॉल आहे तिथे आम्ही प्रसाद आणि कोकम सरबत इतर खरेदी आम्ही केली आणि त्यानंतर आम्ही केली सुरुवाती म्हणजेच शिरा बनवायला आणि इथे मावशी मामी आणि मनोज हे सर्व बघा पाहू शकता आणि सर्व आपली हॅपी फॅमिली जी आपल्या तयारी करत आहे ते म्हणजेच आपल्या पायनॅपल शिऱ्याची. कारण मित्रांनो एकत्रपणे येणं हे एक वेगळीच मजा असतं आणि याच्यातूनच आनंद आपल्या परिवारासोबत घेणं आहे. आता ऐकायला जायचं. बोल बोल. मिक्सर नव्हता काय वेलची बारीक करून आणायला? कसलं मिक्सर? हे पहिले मावशी ते कशाला सगळं घाण नको करू. मित्रांनो आता आम्ही आहोत ते म्हणजेच दिव्या अगर इथे आलेलो आहोत आणि गणपती मंदिरा इथे दर्शन घेतलेलं आहे मंदिराचे आणि आता इथे आपण जो शिरा याने पायनॅपल शिरा इथे बनवणार आहोत. तर सर्व तयारी चालू आहे, पाहू शकता. हे बघा आपल्या हॅपी फॅमिली ग्रुपची ही सर्व पिकनिक आहे आणि इथं सर्व चालू आहे. तर आपल्याला दाखवत आहे कशा प्रकारे आम्ही आता बनवत आहेत. तर इथनं गेल्यानंतर पुढं आम्ही जेवण बनवणार आहोत, पहिलं दर्शन घेणार आणि ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. कारण गरमी भरपूर असल्याकारणाने आपण जास्त व्हिडिओ बनवणार नाही कारण भरपूर घाम आणि वरती आपण पाहू शकता सूर्याची जी हीट आहे त्यांनी काही सुचत नाही. तर थोडक्यात आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि तेवढा आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग आपण पाहूया. तर हे बघा इथे तयारी चालू आहे. इथे वेलायची आपली आहे ती साफ करत आहे अशी सर्व आणि हे इथे आपले मामा तयारी करत आहेत आणि हे आपले साहिल आणि आशिष सहलीची तयारी करत होते आणि आता इथे शिरा बनवायची तयारी झाली. आता दूध गरम होत आहे, हे बघा पाहू शकता. दुधासाठी आम्ही 2 किलोमीटर गेलो. काका विकास काका हे दूध गरम करत आहेत आणि इकडे शिरा आहे तो शिरा बनवायचा पाहू शकता. हे बघा आणि प्रेरणा आमची रॉक
सांगत आहे दूध उतलंय लवकरात असे शिरा असं साधा सुद्धा नाही बघा, पाहू शकता. गोवर्धन कुठला आहे? गोवर्धन. गोवर्धन घी आहे डायरेक्ट. गोवर्धन हे बघा शिरा असा आहे, गोवर्धनचं घी आहे. प्युअर घी. पहिले किती होते ते 1 किलो जाणार आहे त्याच्यात. 1 किलो मग टाकू आम्ही शकतो, पण नाही टाकत तर नंतर जेवण करायचं हा? तुपात चिकन करणार आम्ही. तुपात चिकन शिकला तू पण नाद करता काय? हा? नाद करता काय? तुपात चिकन करता. तुपात चिकन बनवायचं आहे नंतर. किती मेहनत आहे बघा, तुला पण पाहू शकता. असा हा पायनॅपल शिरा आपला बनवणार माणसं आली तयार झालेला आहे. दूध आणायला आम्ही गेलो 2 किलोमीटर आणि इकडं बेरना रॉक आमच्या त्याही बनवलेला आहे पायनॅपल पट्टा काढू काय? आणि त्याच्यामध्ये आता हा पायनॅपल फ्लेवर साईल टाकत आहे. मार खावतो तुला. आणि अशा तऱ्हेने आपला पायनॅपल शिरा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला सर्वांना टाइमपास म्हणून केक देत आहे, पाहू शकता. आणि हा केक आहे तो म्हणजे आपल्याकडल्या अलिबाग तालुक्यामधील मयूर बेकरीतला आहे आणि छान अशी टेस्ट आहे. आणि आपल्याला मनोज त्याची टेस्ट बद्दल सांगत आहे. कसं आहे टेस्ट? अप्रतिम टेस्ट आहे असं मनोज सांगत आहे. आंबाचे 2-3 थेंब टाकले तर अप्रतिम लागेल. मी टाकला दादा ये मनोज सेन्स. आताच गोड गोड शिरा झालेला आहे आणि आता पहिला आणलाय तो डिश म्हणजे आपल्या गोड गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो. आता पुढं व्हिडिओ काढून देत नसल्यामुळं दादाला हे करतो. तर मित्रांनो शिरा आपला जो आहे पायनॅपलचा तो झालेला आणि आपली हॅपी फॅमिली ग्रुप सर्व खायला बसलेले आहेत, पाहू शकता. हा आपला पायनॅपल शिरा आहे, मस्त छान झाले. आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात सुद्धा आम्ही नैवेद्य दाखवून आलेलो आहे आणि आता सर्व आपली हॅपी फॅमिली ग्रुप शिरा पायनॅपल खात आहेत, पाहू शकता. कसा झालाय पायनॅपल शिरा आपला? जोरात बोला. छान झालाय पण आवाज नाही, कारण गरमी जास्त आहे ना, त्यामुळे आता आवाज नाही निघत. हे आणि आता आम्ही दिव्यागरवरून निघालेलो ते म्हणजेच हरिहरेश्वर याने दक्षिण काशी. तर मित्रांनो तिथे आता दर्शन घेणार आणि नंतर जाणार आहोत ते म्हणजेच बीचवर आणि तिथे जेवण वगैरे बनवणार आणि मस्त तिथे बीचवर एन्जॉय करणार आणि मग घरी यायचा आपला परतीचा प्रवास. तर पाहत राहा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्याला हरिहरेश्वरला पोचायला 17 किलोमीटर अजून अंतर आहे. तर अजून नाही केलं तरी 15-20 मिनटं आपल्याला जाणार आहेत, कारण ऊन भरपूर आहे आणि पाहू शकता. तर आपण आता अर्धा ते 20 मिनिटांनी आपण हरिहरेश्वर पोहोचणार आहोत. तिथलं आपण सर्व दर्शन वगैरे घेणार, नंतर बीचवर जाणार आहोत. तर ही बघा आपली गाडीमधली आहे ती सर्व झोपलेली आहेत. ती तुम्हाला आता पाहिजे तर व्हिडिओमध्ये दाखवतो झोपलेली आहे ती, कारण आम्ही पायनॅपल शिरा बनवला होता तो ते पायनॅपलचं जरा त्यांना म्हणजे जास्तच म्हणजे बोलता येईल आता गरमीचं जसं चढलेले आहे नशा त्याने झोपलेले आहेत आता. तर दाखवतो तुम्हाला आमची माणसं कशी झोपलेली आहेत हॅपी फॅमिली ग्रुपमधली. चला तर पाहूया. तर मित्रांनो ही बघा माझ्या मागे पाहू शकता असे सगळे झोपलेले आहेत. काय कामाची नाही. हे बघा सर्व झोपलेले आहेत, ते झोपा काढतात. सर्व झोपलेले आहेत. आता व्हिडिओ चालू केल्यावर उठले सर्व. आता झोपली होती, आता मस्त झोप काढलेली आहे. जवळजवळ 1 तास पूर्ण झोप काढलेली आहे. आणि आता 17 किलोमीटर आता अंतर आहे आपल्याला हरिहरेश्वर पोचायला. आणि आता इकडे व्हिडिओ करायला आल्यावर लगेच जागे झालेले आहेत, पाहू शकता. बघा आता आम्ही पोचलेलो आहे ते म्हणजेच हरिहरेश्वर आणि गर्दी तर मित्रांनो भरपूरच आहे. आणि पाहू शकता उन्हाची जी हीट आहे आणि उष्णता तीसुद्धा
भरपूर तर आहे. मित्रांनो आता आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलेलो आहोत. तर खूप गर्दी आहे, पाहू शकता. हे बघा माझ्या मागे. आता आम्ही हरिहरेश्वरच्या मंदिरात आहोत. ही बघा तेवढी गर्दी, बघा पूर्ण लाईन, ही बघा पूर्ण पाठी पण. आणि हे आमचे ब्लॉकर महेंद्र द्या. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे हरिहरेश्वरला आणि माझ्या मागे पाहू शकता खूप गर्दी आहे आणि आम्ही अजून जेवण वगैरे बनवायचं थांबलेलं आहे कारण लाईनमध्ये फुलं आपलं दर्शन होते. त्यानंतर आम्ही जेवण केल्यानंतर बीचवर जाणार आहोत. तर आपण आता दर्शन घेणार सगळं लाईनमध्ये आहे. घामाघूम झालेली आहे. नाही एनर्जीची गरज आहे आणि आम्ही दक्षिण काशीला आलेलो आहे. तर चला. आता आपण पुढे दर्शन आहे ते घेऊया. हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात स्थित असून ते दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. श्री शंकरांचे येथे त्रिलिंग रूपात दर्शन घेता येते. शंकर, विष्णू आणि ब्रह्म या त्रिदेवांचे एकत्र उपासना येथे होणारे हे एक दुर्मिळ तीर्थक्षेत्र आहे. श्रावण मास सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे दर सोमवारी आणि शनिवारच्या दिवशी हजारो भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. शांत निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि धार्मिक ऐतिहासिक ठसा लाभलेले हे स्थान सध्या आध्यात्मिक ऊर्जेचे भरलेले आहे. तर मित्रांनो आपल्याला एक थोडक्यात माहिती आणि ठिकाणाचा सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे कारण तिथं जास्त मोठा बनवलेला नाही. जेवढा थोडक्यात बनवलेला आहे त्याच्यात आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. आणि इथे आमचे एक योगायोग म्हणता येईल. आम्हाला इथे हा प्रसादसुद्धा मिळालेला आहे आणि सर्व आम्ही हा प्रसादाचा जो प्राशन याने बसून सर्व करत आहोत आणि इथे ना आता निघणार आहोत. तेच म्हणजेच आम्ही आरवी बीच आहे तिथे. तर आता मित्रांनो आम्ही हरिहरेश्वर दक्षिण काशी येथे आम्ही आता जे आहे ते मंदिराच्या ज्यापासून प्रदक्षिणा ज्या असतात त्या मारत आहोत. तर ही आमची हॅपी फॅमिली ग्रुपचे सर्व आता प्रदक्षिणा मारायला निघालेले आहेत. आणि बघा इकडं खूप गर्दी आहे आणि वरून येत आहेत आणि बाकी इथून जात आहेत आणि ऊन भरपूर आहे, गरमी झालेली आहे आणि त्याच्यातच प्रदक्षिणा चालू आहे. येथून आता आम्ही निघालो आहे ते म्हणजेच आरवी बीच येथे. तर मित्रांनो आता आम्ही हरिहरेश्वरवरून आलेलो आहोत ते म्हणजे आरबी बीच आहे. इथे आता आम्ही आलेलो आहोत आणि इथे आता आम्ही थांबलेलो आणि ते म्हणजेच जेवण वगैरे आता तयार आहे. सकाळपासून जे जेवण आमचं झालं नव्हतं, फक्त शिरा बनवला, नाश्ता वगैरे आमचा झाला आणि आता ही आपली हॅपी फॅमिली ग्रुप सर्व इथं आता जेवणाचं म्हणजे आता चिकन वगैरे आहे, चिकन राईस बासमती सर्व असं बनणार आहे आणि ते आपल्याला याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आजचा असा आमचा हा दिवस होता एन्जॉयचा. तर तुम्हाला दाखवतो काय काय आपलं इथे चालू आहे ते. तर मित्रांनो ही आपली जेवणाची तयारी चालू आहे आणि हे बघा जेवण आपले चालू आहे आणि त्याची तयारी सर्व करत आहेत. ते आमची मावशी बटाटा कापत आहे आणि ही मामी कोथमीर साफ करत आहे. ही मावशी आहे, आई मामी सर्व तयारी करून दिलेली आहे आणि आता काही बाकी राहिलेलं आहे त्याची तयारी चालू आहे. आणि इकडं चिकन बनवायचं चालू आहे, कांदा फ्राय चालू आहे आणि आता ग्रेव्ही बनणार. त्यानंतर त्याच्यामध्ये चिकन हा आमचा कुक आहे आणि रेखा ही चिकन धुवत आहे. तर अशी आजची आमची ट्रिपची जेवणाची तयारी आता चालू आहे. तर आपण पाहू शकता बाजूलाच हा बीच आहे आणि जेवण बनवत आहे. पाहू शकता हा बघा आजचा कुक तो म्हणजे महेंद्रदादा बोक्षेकर. पहा रेखा, प्रेरणा आणि सर्व हॅपी फॅमिली ग्रुपची पाणी होतं. इकडे पाहू शकता हे बघा चिकन मस्त शिजलेलं आहे.
बटाटे वगैरे आता टाका. इकडे मस्त बीच वगैरे बाजूला पाहू शकता तुम्ही मंडळी. हा बीच. इकडे आपले बसचे ड्रायव्हर वगैरे आहे तिथे. हे बघा साई दर्शन यांचे ट्रॅव्हल्स आहे. इकडे पब्लिक आहे हे बघा. आता सनसेट. जेवण चालले. चिकन वगैरे ते सर्व राईस झालेलं आहे आणि आता सर्व आपली हॅपी फॅमिली ग्रुपची जेवायला बसलेली आहेत पाहू शकता. तर एवढेपर्यंत तर मस्त आमची ही हॅपी फॅमिली ग्रुपची ट्रिप झालेली आहे. आणि ऊन तर भरपूर होतं पण सर्वांच्या हसीक मजाकमध्ये आम्हाला काही ते समजलं नाही. खूप मजा मस्ती आणि फुल एन्जॉय. आज एक दिवसाची आमची ट्रिप होती. तर हे बघा जेवण वगैरे आपलं चालू आहे. तर बाकी आपल्या ग्रुपची लहान मुलं वगैरे आहेत ती आता समुद्रात बीचमध्ये पोहलेली आहेत आणि पोहल्यामुळे आता सर्व कपडे आणि चेंज करायला गेलेले आहेत. तर असा हा आमचा आजचा हा दिवस होता मित्रांनो ट्रिपचा. मित्रांनो आजच्या दिवसाची आमच्या हॅपी फॅमिली ग्रुपची जी पिकनिक होती ती झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो ते म्हणजेच परतीच्या प्रवासाला. तर हे बघा सर्व आपली बसलेली आहेत आता जेवण वगैरे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. काय साहिल बरोबर ना? तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा. थोडक्यात आपल्याला एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.